जय हरी शेतकरी बंधूंनो, मी दोन भाऊ आपल्या चॅनलवरती स्वागत करतो. तर आज दिनांक आहे 29 एप्रिल 2026 रोजी आपण आलो वणी कांदा मार्केटला कांद्याचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी. तर आज मित्रांनो 400 पासून सुरुवात होती. 400, 500, 600, 700 हायस्ट काय गेलेले तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला मिळेलच. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, म्हणजे आपल्याला संपूर्ण बाजारभाव समजतील. सरासरी कमीत कमी जास्तीत जास्त खादीला काय घेतला आणि गोल्टीला काय घेतला हे संपूर्ण समजेल. तर व्हिडिओला पूर्ण बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे आपल्याला रोजचे अपडेट आपल्यापर्यंत पोहोचतील. धन्यवाद. 1261 रुपये. माऊली नमस्कार. काय भाव गेली? 1200 गेले का? कुठला आपण? पारेगाव. बियाणं कोणतं आहे? घरगुती का? यंदा ॲव्हरेज काही स्टॉक केला का नाही? स्टॉक केला का नाही माल? स्टॉक नाही करायचा काही. चालेल, धन्यवाद माऊली. कांद्याची क्वालिटी बघू शकता. साईज, क्वालिटी, कलर. वाळेल कांदा आहे, कलर मध्ये कांदा आहे एकदम. माऊली जय हरी. काय भाव गेली? काय भाव गेली म्हटलं? 1361 रुपये गेले. काल होते का? आज पहिली ट्रिप आहे का? हे बियाणं कोणतं आहे? घरगुती का? यंदा ॲव्हरेज काही स्टॉक केला का नाही? स्टॉक केला का नाही माल? स्टॉक नाही करायचा का? चालेल, धन्यवाद माऊली. कांद्याची क्वालिटी बघू शकता. अशा प्रकारचा माल आहे. वाळेल कांदा आहे बघू. प्रदीप भाऊ जय हरी. काल काय गेले ते? काल 1700. आज काय गेले? 1400. म्हणजे 1500 गेले, काल 1700 गेले. आज काय कारण 200 रुपये उतरायचं? काय कारण? माल तोच आहे ना? तोच माल आहे. पूर्ण मार्केटमध्ये काय सरासरी चालली? नाही पाहिजे. आज थोडस आज थोडा फरक पडलाय असं. चालेल, धन्यवाद माऊली. हा काय गेला? 1170 रुपये गेला. काल काय गेला? 1530. हाच माल गेला होता असं, म्हणजे आज भरपूर कमी पडला असं. चालेल, धन्यवाद माऊली. कांद्याची क्वालिटी बघू शकता. अशा प्रकारचा माल आहे. कलर, साईज, क्वालिटी मोठ्या साईज मध्ये. माऊली जय हरी. कुठले? आयवंतवाडी. काय भाव गेले आज? 1590 रुपये गेले. काल काय गेले ते? 14.5. हाच माल होता का? बियाणं कोणतं आहे? गावठीचे, घरगुती. यंदा ॲव्हरेज कसं वाटतंय? हा. काही स्टॉक केला का नाही? आहे का? किती ट्रॅक्टर केले साधारणतः? 8-9 ट्रॅक्टर केले का स्टॉक? इकडं बाकीची काय रेंज वाटली तुम्हाला आसपास? 800, 1200, 1300. म्हणजे 800 पासून 12-13. आणि साधारणतः सरासरी काय भेटलं? सरासरी 11-12, 12.5, 11-12, 12.5, 13 सरासरी भेटली असं. चालेल, धन्यवाद माऊली. जशी क्वालिटी तसा बाजारभाव. वाळेल कांदा आहे. क्वालिटी बघू शकता. डबल पत्ती मध्ये अशा प्रकारचा माल आहे. माऊली जय हरी. कुठले? आयवंतवाडीचेच का? काय भाव गेले आज? 1640. काल काय होते? 1700. कांद्याची क्वालिटी बघू शकता. मोठ्या साईज मध्ये कांदा आहे. कलर, साईज, क्वालिटी अशा प्रकारचा माल आहे. बघू काय बाजारभाव निघाले. माऊली जय हरी. जय हरी म्हटलं. कुठले? चामदारी. हा काय भाव गेला? 851 रुपये गेला. काल होते का? काल नव्हते का? आज पहिली ट्रिप आहे का? बियाणं कोणतं आहे? समृद्धी. यंदा ॲव्हरेज कसं वाटतंय? कमीच आहे ना? आणि बाजारभाव कमीचे. साधारणतः काय अपेक्षा, काय गेलं पाहिजे तर परवडलं आपल्या शेतकऱ्यांना? ओला माल 15-16 गेला पाहिजे आणि नंतरचा आपण जो स्टॉक करतो तो 2-2.5 हजार रुपयाच्या वर गेला पाहिजे तर बरोबर. म्हणजे माझ्या अनुभवानुसार सांगतो. चालेल, धन्यवाद माऊली. हा, 2000 विकला तर भेटेल काय असं? चालेल, धन्यवाद. कांद्याची क्वालिटी बघू शकता. अशा प्रकारचा माल आहे. कलर, साईज, क्वालिटी. जय हरी माऊली. कुठले?
ओझरखेडचे काय भाव गेली कांदे आज? 881 31 म्हणजे 850च्या आसपास गेली. तर काल होते का? आज पहिली ट्रिप आहे का? हे बियाणं कोणतं आहे? घरगुतीचे का? यंदा ॲव्हरेज कसं आहे? कमी आहे का? आणि बाजारभाव साधारणतः काय गेलं पाहिजे? 1500-1600 गेला तर काहीतरी शेतकऱ्याला भेटल असं आहे. चालेल, धन्यवाद माऊली. कांद्याची क्वालिटी बघू शकता, थोडं टरलं सोडतंय अशा प्रकारचा माल आहे. ओला माल दिसतोय. बघू बाबा जे आहे कुठले? जांबुटकी. काय भाव गेले आज? 800 रुपये गेले का? याच्या आधी होते का? काय गेले ते आधी? 1400 झाले. हाच माल होता का? माल वेगळा होता का? हा कांदा काढून किती दिवस झाली? ताजा माल आहे असं. आणि जो आधी आणला होता 1400 याला होता तो किती दिवस वाढवला होता? 1 महिना का? म्हणजे वाळेलमध्ये आणि वाल्यामध्ये फरक पडतो काहीतरी, निवडीमध्ये पण असं. पण हे बियाणं कोणतं आहे? नाव नाही सांगते असं. आणि जे आधीच होत ते घरगुती होतं का? यंदा ॲव्हरेज कसं भेटलं? हा, म्हणजे आर्लीला ॲव्हरेज चांगलं होतं, लेटला ॲव्हरेज कमी. आणि यंदा खर्चाच्या मानानं दरवर्षी जो खर्च करतो आपण त्या खर्चात काही बदल झालाय का? वाढलाय का कमी झाला? यंदा वाढला का? आता पावसामुळे नुकसान झाल्या, कार्पर रोग वगैरे त्या गोष्टी आल्या. चालेल, धन्यवाद बाबा. कांद्याची क्वालिटी बघू शकता, अशा प्रकारचा माल आहे. क्वालिटी जशी क्वालिटी तसा बाजारभाव. माऊली जा रे कुठले? आसोली पाडा, दिंडोरी तालुका. काय भाव गेली? 600 रुपये गेले. याच्या आधी आणले ते का? आज पहिली ट्रिप आहे का? हे बियाणं कोणतं आहे? घरगुतीचे का? हे म्हणजे आपण पाणी जास्त भरलं की पावसाचा काही परिणाम? काही मजूर नाही भेटले म्हणून लेट झालं. टायमिंग न काढता आली त्याच्यामुळे हा कलर डाऊन झाला, त्यामुळं रेट पण कमी भेटला असं. चालेल, धन्यवाद माऊली. मित्रांनो, ट्रॅक्टर भरून गेलेला आहे. कांद्याची क्वालिटी बघू शकता, अशा प्रकारचा माल आहे. साईज, क्वालिटी, कलर बघू काय बाजारावर निघालेला आहे. सोमनाथ भाऊ नमस्कार. गाव सांगा आपल्या मित्राला, कोणचं आपलं गाव? अवतळे. काय भाव गेला आज? 1330 रुपये. तर मार्केटमध्ये काय लेवल चालू आहे? हाय स्टक आणि सरासरी 1200 आणि कमीत कमी 700 रुपये. चालेल, धन्यवाद भाऊ. कांद्याची क्वालिटी बघू शकता, जशी क्वालिटी राहील तसा बाजारभाव राहतो. वाळेल कांदा आहे, आपल्याला कमी पण दाखवलेले आहे असं काही नाही. जो निघतो बाजारभाव तोच आहे. अशा प्रकारचा माल आहे. बघू. जय हरी माऊली. बाबा जय हरी. काय भाव गेले? 1500 रुपये. काल होते का? परवा काय गेले ते? 1030. आज डायरेक्ट 1500 गेले. हे बियाणं कोणतं आहे? घरगुतीच म्हणता येईल असं. यंदा ॲव्हरेज कसं भेटलंय? बरं आहे का? गाव कोणतं आपलं? चौसळ. चालेल, धन्यवाद बाबा. ट्रॅक्टर भरून जायले पण कांद्याची क्वालिटी बघू शकता, अशा प्रकारचा माल आहे. वाळेल कांदा आहे. क्वालिटी, कलर, साईज अशा प्रकारचे. बघू. जय हरी. काय भाव गेली? 1350. काल होते का? ही पहिली ट्रिप आहे या कांद्याची. बियाणं कोणतं आहे? घरगुती का? यंदा ॲव्हरेज कसं वाटतं याचं? यंदा कमीच आहे. बाजारभाव म्हणजे हा गेला बरा आहे, पण बाकी जायचे 500 जात्या, 400 जात्या, 800 जात्या. आजच्या हिशोबानं बरं आहे असं. चालेल, धन्यवाद माऊली. मोठ्या साईज मध्ये माल आहे, पण थोडं टरलं सोडण्याचं प्रमाण आहे. आमच्याच गावचा माल आहे. बघू. जय रे बाबा. काय भाव गेली? 910 रुपये गेले. आज पहिली ट्रिप आहे का? पहिली ट्रिप आहे आज. दुसरी आहे. आधी काय केलं होतं? 1030. आज 910 रुपये गेला. हे बियाणं कोणतं आहे? पुनापूर सुंदी. जमीन कोणती याची? काळवट आहे का मुरमट आहे? मीडियम मिक्स जमीन आहे असं. यंदा ॲव्हरेजचं कसं वाटतं? ॲव्हरेज चांगलं दिलं कांद्यानं चांगलं ॲव्हरेज दिलं, पण बाजारभाव ना मारली. चालेल, धन्यवाद बाबा. पक्का शेठ काय चालू आहे? हा.
आज काय रेंज चालली काय पाहिलं का मार्केटमध्ये काय 700 पासून 13-14 पर्यंत आत्ता पोत गेलंय. अहो मार्केट तर भरपूर बाकी आहे. आता पुढं काय जातं काय माहिती. पण मग एक सरासरी काय वाटली 1000-1200 सरासरी वाटली ना. चालेल धन्यवाद. हा कांद्याची क्वालिटी बघू शकता. साईज मोठी आहे एकदम पण मग थोडं टरल्याचा प्रॉब्लेम आहे. टरलं सोडतंय बघू. माऊली जहारी कुठले शिवर काय भाव गेले आज. 1000 रुपये गेले का. याच्या आधी आणले ते का काय गेले ते 12.5. हाच माल होता का. हे बियाणं कोणतं आहे रेड फोरचं आहे. जमीन कोणती याची जमीन कोणती होती काळवट का मुरमाट प्युअर काळवट ना. आणि स्टोअर केला काही करायचं आहे का म्हणजे आता बाकीचं काही निवड करून बाकी काही स्टोअर करायचं. तरी एक अंदाज किती स्टोअर होईल 6-7 म्हणजे 30 क्विंटलची सरासरी ना. चालेल धन्यवाद बाबा. याची क्वालिटी बघू शकता. वाळेल कांदा आहे मीडियम साईज आहे पण कलर क्वालिटी आणि वाळेली तर टिकाऊ क्षमता आहे याच्यामध्ये म्हणजे स्टोअर करण्यासारखा माल आहे. बघू माऊली जहारी काय भाव गेली 1300 रुपये 1300. काल काय गेली ते 1271. हा 1271 1271. आज 1300 गेली. बियाणं कोणतं आहे घरगुती आहे का. यंदा ॲव्हरेज काय वाटतं ॲव्हरेज किंमत मिडियम माल आहे. मीडियम माल आहे. मागं लाल होते ना लालचे काय गेले ते लालचे काय 800 पासून 1300 पर्यंत. 800 पासून 1300 होतं म्हणजे उन्हाळचं तेच केलं लालचं तेच केलं बरोबर. काही भेटलं काही लाल मध्ये सारखं झालं ना म्हणजे यंदा काही परवडेल शेतीच नाही असं समजायचं. काय म्हणते माऊली काय मजा नाही कांद्यात काय मजा नाही असं. तुमचे काय भाव गेले 1000 रुपये गेले का. बियाणं कोणतं वापरता तुम्ही प्रशांतचं. यंदा ॲव्हरेज काय वाटतं. आणि कांदा म्हणजे काय भाव घ्यायला पाहिजे तर शेतकऱ्याला काहीतरी भेटल असं 17-18 रुपये गेला पाहिजे तर काहीतरी भेटल असं. हा 1500च्या पुढे गेलं पाहिजे. ओला कांदा स्टोअर करेल कांदा नाही. क्वालिटीचे माल आहे चांगले हा 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 हा. गाव कोणतं आपलं दुधखेड पारेगाव. पाऊस झाला का आता मागं नॉर्मल मग नुकसान करा काहीच नाही विशेष काहीच नाही कारण की तो सडा मारल्यासारखा. म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याकडे स्टोरेज हे करून ठेवलंय. हा बरोबर नुकसान शेतकरी माल कमवतो म्हणजे त्याची दक्षता पण दक्षता घेतो कारण त्यांनी शेड बांधलेलं आहे सगळ्या गोष्टी आहे. फक्त तो वावरात काढलेला नाही त्याची नुकसान होती बाकी याची काही नुकसान. कारण माल तर फेकून देतो. हा बरोबर मार्केटला बरोबर. बाबा तुमचे काय भाव गेले लिलाव नाही झाला बाबा तुमचे लिलाव नाही झाला का तुमचे हो माऊली 1140. कुठे ट्रॅक्टर हाच आहे का. बियाणं कोणतं माऊली घरगुती का. बियाण्याची क्वालिटी बघू शकता. 8 प्रकारचा माल आहे 1140 ना. काल होते का काल नव्हते का. आज पहिली ट्रिप आहे का. गाव कोणतं आपलं गाव आंबेवणी दिंडोरी तालुका. दिंडोरीला नाही ती का मार्केटला इकडं आणता वणीला आणता असं. काही स्टॉक केला का नाही केला का म्हणजे बाकीचं काही निवडून वगैरे मार्केटला आणि बाकी स्टॉक करायचा असं. चालेल धन्यवाद माऊली. कांद्याची क्वालिटी बघू शकता. अशा प्रकारचा माल आहे त्या प्रकारची क्वालिटी आहे. आमच्या गावचा माल आहे माऊली जहारी काय भाव गेली 920. मावडीचे ना 920 रुपये. आधी काय होते काल परवा माल हाच होता का. आज काय मार्केटमध्ये बदल झाला का बदल आहे का. हा का हा हा हाच माल 11.5 झाला होता आज 900 गेला 920 गेला. बियाणं कोणतं आहे रेड फोरचं. यंदा ॲव्हरेज कसं वाटलं ॲव्हरेज बरं पण मार्केट बाजार हो तो नाही आज. हा चालेल धन्यवाद माऊली. काय मित्रांनो पिकअप मध्ये बघू अशा प्रकारचा माल आहे दुबाळक. क्वालिटी बघू शकता अशा प्रकारची. माऊली जहारी कुठले बोराळ आमच्या शेजारचे. काय भाव गेले आज 101 रुपये म्हणजे 100 रुपये. आता हे किती क्विंटल बसल काय 5 क्विंटल 500 रुपये. गाडी भाडं 1000 रुपये.
मग आता 500 करून द्यायची. काय परिस्थिती काय चालू आहे सध्या इकडं? माग बघितलं का? नाही बघितलं का? चांगला कांदा इकला 900,000 का? विकला आधी का? काही साठवणूक केली का नाही? बरं, चालेल, धन्यवाद. कांद्याची क्वालिटी बघू शकता, अशा प्रकारचा माल आहे. कलर मध्ये आहे पण नॉर्मल थोडं टर्ल सोडतंय आणि पिकअप मध्येच म्हणजे लहान ट्रॅक्टर मध्ये आता इथं. माऊली काय बघायला? 871. कुठले? इथलेच आहे का? बियाणं कोणतं आहे? घरचंच आहे का? यंदा ॲव्हरेज काही वाटतंय कसं? बरं आहे का? चालेल, धन्यवाद.